मातब्बर संघ शिवलेश्वर शिवले त्यांच्या विपक्ष आपण पाहिलं तर नक्कीच जय हनुमान बिरवाडी संघ खऱ्या अर्थाने नक्कीच प्रेक्षक देखील भरपूर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आज आपण पाहतोय। खऱ्या अर्थाने नक्कीच आपण पाहिलं तर नक्की खूप चांगली मॅच आपल्या भेटीला येईल। बंटीदादा बाबरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये। भालचंद्रजी बाबरे असतील, अरुंदजी गोंधळी असतील, सर्वांचं करूया मोस्ट वेलकम। मॅचला होईल सुरुवात। पहिला बॉल बॅकफुटवर कट करण्याचा प्रयत्न परंतु बाटाने बॉलचा संपर्क नाहीये। षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहिलं तर नक्की गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पंकज लोबी या गोलंदाजाला पाहतोय। सातत्याने या नावाची चर्चा, या नावाचा नक्कीच परिचय देताना मात्र पंकज लोबी या खेळाडूला मागील मॅच मध्ये अफलातून कामगिरी या खेळाडूची देखील पाहायला मिळाली होती। मॅन ऑफ द मॅचचा हिरो देखील ठरला होता। अष्टपैलूची कामगिरी अगदी स्लॉट मध्ये होता, इथे पुढ्यात टाकला होता, त्याला मात्र लॉफ्टेड खेळलाय, फटका एक्झिक्यूट केलाय आणि गौरव पवारच्या बॅट मध्ये आलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। चांगली फटकेबाजी यासाठी जाणला जातो गौरव पवार हा खेळाडू आणि सध्याच्या घडीला नक्की पहिला डॉट बॉल आला होता। त्यानंतर इथे नक्कीच चांगलं कमबॅक करताना देखील आपण गौरव पवार या खेळाडूला पाहतोय। थोडीशी ते विचार केला नक्कीच स्ट्रॅटजी वेगळी असताना आपण देखील या मॅच मध्ये शिवले या संघाकडनं पाहतोय, कारण की सातत्याने विकी पवार स्ट्राईक एंडवर खेळत असतो। नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर नक्कीच सातत्याने कधी कधी आपण विचार केला शिवले या संघाचं तर नक्कीच थोडीशी वेगळी स्ट्रॅटजी असताना या मॅच मध्ये शिवले या संघाला ओहो यावेळेस लाईन सोडताना म्हणजेच ऑफस्टंपला सोडून जाताना बॉलला पाहतोय। व्हाईट बॉल आलाय, व्हाईट बॉलच्या साह्याने धावफलकावरती धावसंख्या जी मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात जे मात्र पुढे सरकताना देखील पाहतोय धावसंख्या सध्या जी मात्र जाऊन पोहोचली असे म्हणजेच टीमच्या स्कोर कार्डवर 7 या आकड्यावर 7 धावा टीमच्या स्कोर कार्डवर। बॉलिंग ट्रॅकवर पंकज लोबी बॉलिंग मार्कवर आला षटक क्रमांक 1 मध्ये। अगदी खोलात होता, पुढ्यात टाकला होता, समोर लॉफ्टेड ड्राइव्ह केला, बिग हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बनेल फक्त दर्शक, मस्तक पे दस्तक, बॉल होईल छूमंतर हलाय सीमारेषा पलीकडे षटकार। नो डाऊट षटकार आहे आणि या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या पुढे सरकते। धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहू शकता। बॅटिंग करत असताना शिवले या संघाची 13 या आकड्यावर चांगली ते बॅटिंग करतोय गौरव पवार। उदय इसामी सातत्याने ओपनिंग साठी दाखल होत असतो, परंतु आता वेगळी संकल्पना, पुन्हा एकदा खेचून काढलाय, ठोकला, डीप मध्ये ट्रॅव्हल केलं, क्षेत्ररक्षक आहे, जबरदस्त एफर्ट, चांगली येते फिल्डिंग त्याच्या माध्यमातून डीप मध्ये म्हणजे वाईडिश लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळते। एकच सिंगल घेतली जाईल। आता सध्याच्या घडीला नक्कीच विकी पवार नॉन स्ट्राईक एंडला उभा होता सातत्याने आणि आता मात्र नक्कीच विकी पवारला ऑन स्ट्राईकला देखील पाहू शकता। धावफलकावरती धावसंख्या 14 या आकड्यावर चांगली बॅटिंग येते सुरुवात करताना शिवले या संघाला मॅच मध्ये पाहतोय। विकी पवार साठी बॉल पंकज लोबीचा अगदी छेंद पेस गतीमध्ये परिवर्तन केलं आणि या अनुषंगाने हलक्या हाताने नक्की सॉफ्ट हँडने ते प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता म्हणजे विकी पवार या खेळाडूचा, परंतु बाटाने बॉलचा संपर्क नाहीये। याच अनुषंगाने ते पाहिलं तर नक्कीच डॉट बॉल थोडासा ते गोलंदाज पंकज लोबी साठी आसरा देणारा डॉट बॉल आपण सध्याच्या घडीला पाहतोय। पुढील बॉल राईट राऊंड द विकेट, पुन्हा डाऊन साइडला आखूड टप्प्याचा बॉल, त्यावर प्रहार, विकी पवार याच्या बॅट मध्ये आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। आक्रमकता स्वीकार करताना आपण विकी पवारला देखील पाहतो। षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहिलं सुरुवात करताना गौरव पवार या खेळाडूला पाहिलं, त्यानंतर हात खोलण्यासाठी नक्कीच आता शेवटच्या बॉलवर गोड करताना विकी पवारला देखील पाहिलं। याच अनुषंगाने पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला। एका ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या ची मात्र जाऊन पोहोचले 20 या आकड्यावर। सध्या आपण पाहिलं तर नक्कीच चांगली ते रणनीती आखली आहे, कारण की उदय इसामे सातत्याने ओपनिंग साठी येत असतो, परंतु काहीतरी चेंजेस केले, मिडल ऑर्डर साठी त्याला ठेवलं जातंय। आणि त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं तर की सुमित गोलंदाजी ट्रॅकवर आला, सुमित बोस्टे बॉलिंग ट्रॅकवर आला असेल।
दोन मातब्बर संघ आहेत. दोन मातब्बर संघांनी अक्षमध्ये खेळताना देखील पाहतोय. भगवा चषक 2026 चे हे दमदार आयोजन, दमदार नियोजन सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच मुरबाडकरांसाठी एक पर्वणी आणि प्रत्येक जण या स्पर्धेमध्ये स्वप्न घेऊन दाखल होत असतो. परंतु स्वप्न या ठिकाणी काही फायनल मध्ये जाण्यासाठी फक्त आणि फक्त दोन टीमचे इथे नक्कीच पूर्ण होणार याची शंका नाहीये. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच सरळगाव या संघाने दिवस गाजवला. दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच डोंगरनावे संघाने दिवस गाजवला आणि तिसऱ्या दिवसामध्ये कोणता संघ नक्कीच आज बक्षीस पात्रामध्ये दाखल होईल येणारी वेळ ते सांगेल यात काही शंका नाहीये. षटक क्रमांक 2 सुमित बोस्टे बॉलिंग ट्रॅकवर आलाय. सुमितचा बॉल गौरव साठी पहिला असेल. पहिला बॉल नक्की अटॅक चढवायचा प्रयत्न केला होता जरूर, परंतु पाटाने बॉलचं इथे कनेक्शन नाही. डॉट बॉल आलाय. चार षटकांची मॅच सध्या आपण इनाक्षमध्ये दोन टीमला खेळताना पाहतोय. सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना भरपूर चांगले बॅटिंग शिवळे संघाची होते. आखूड टप्प्याचा बॉलला हुक केलाय आणि थेट गौरव पवारने 6 धावा बुक केल्यात. बॉलला पाठवून दिलं सीमारेषे पार. गौरव पवारच्या बॅट मध्ये आलेला लांबच लांब दूरच दूर ब्युटिफुल षटकार. पुढे सरकते धावसंख्या सध्याच्या घडीला फ्लाय होताना बॅटिंग करत असताना शिवले या संघाची आपण पाहतोय. धावसंख्या 26 लवसाप 0 विकेट. विकेट नाहीये. 26 धावा टीमच्या स्कोर कार्डवर देखील पाहतोय. थोडीशी नगे चिंतेची बाब आता बनली असे म्हणजे बिरवाडी या संघासाठी, कारण की विकेट येत नाहीये. फटके देखील खेळले जातात त्यांच्या विरुद्ध. प्रत्येक गोलंदाजावर टार्गेट केलं जाते. पंकजच्या विरुद्ध देखील भरपूर चांगला इथे टार्गेट सेट करण्यासाठी माइंडसेट केलं होतं आणि अफलातून कामगिरी गौरव पवार आणि विकी पवारची देखील पाहायला मिळाली. ओहो, यावेळेस इथे स्विंग अँड मिस फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. अनुषंगाने ते पाहिलं नक्कीच हा डॉट बॉल आलाय. थोडासा आसरा देणार डॉट बॉल. जेव्हा मात्र डॉट बॉल येतील षटक क्रमांक 2 मध्ये तेव्हा मात्र नक्कीच बिरवाडी संघासाठी हा आसरा देणारे डॉट बॉल असतील यात काही शंका नाहीये. धावफलकावरती धावसंख्या थोडीशी वेगाने फ्लाय होण्याचा प्रयत्न बॅटिंग करत असताना शिवलेश्वर शिवले या संघाचा ऑन द राईज फटका केला. इथे पाहिलं नक्कीच स्टीयर केलंय. एक सिंगल लॉप लुंगॉपच्या दरम्यान, तोपर्यंत एकच सिंगल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर पहिला बॉलवर डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर आलेली एक सिंगल. या अनुषंगाने नक्कीच आता विचार करता नक्कीच विकी पवारच्या बॅट मधनं शेवटच्या बॉलवर षटकार आला होता. त्याच अनुषंगाने ते गौरव पवारने स्ट्राईक रोटेट करायचं काम जे मात्र विकी पवारला केलंय. चांगलं कॉन्ट्रीब्युशन हे क्रिकेटमध्ये महत्वाचं असतं. ओहो, लेफ्ट ड्राईव्ह अगदी इथे खेचून काढला, ठोकून काढलाय. स्वीट साऊंड बॉल आउट ऑफ द ग्राउंड. हा तो विकी पवारच्या बॅट मधनं A1 क्वालिटीचा भव्य षटकार. षटकार आलाय. षटकाराने धावफलक मात्र फ्लाय होते. शिवलेश्वर शिवले या संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला जी मात्र जाऊन पोहोचले 33 या धावसंख्येवर. कैलाजी बाबरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. इनाक्षमध्ये मनु स्पोर्ट्स बोरगाव या संघाने एक दमदार विजय प्रस्थापित केलाय आणि नक्कीच पुढील सामन्यामध्ये देखील दाखल झाली. सध्याच्या घडीला आपण धावसंख्या मात्र फ्लाय होते वेगाने पुढे सरकताना देखील पाहतोय. सुमित बोस्टे याच्यावर आक्रमकता स्वीकार करताना विकी पवार या खेळाडूला पाहिलं या मॅच मध्ये, कारण की विकी पवार या खेळाडूची आपण चर्चा केली होती की चांगला खेळाडू आहे, चांगली क्षमता आहे, कोणत्याही क्षणाला मोठे फटके खेळू शकतो आणि त्याच अनुषंगाने ते पाहिलं नक्की आता मात्र आक्रमकता स्वीकार करताना प्रत्येक गोलंदाजावर इथे फटके खेळले जातात, आक्रमण चढवले जातात, हल्ले चढवले जातात. याच अनुषंगाने नक्कीच धावफलक जी मात्र पुढे सरकते, फ्लाय होते, वेगाने सरकते, डबल डिजिट मध्ये कन्वर्ट झाली. आतापर्यंत गौरव पवार याच्या बॅट मधनं 20 धावांची खेळी आपण पाहिली आहे आणि विकी पवारच्या बॅट मध्ये 12 धावांची खेळी. ओहो, इथे नक्की टप्पा पडल्यानंतर खाली राहिला बॉल आणि बॉल जाऊन थेट विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. या अनुषंगाने नक्की थोडासा इथे आसरा देणारा डॉट बॉल गोलंदाजी करत असताना बिरवाडी या संघाला. याच अनुषंगाने पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 2 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्ड वर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 33 या आकड्यावर.
विकेट नाहीये ही देखील सातत्याने मनामध्ये भीती असू शकते, म्हणजेच फिल्डिंग करणार टीमवर म्हणजे बिरवाडी या संघावर यात काही शंका नाहीये, कारण की महत्वाची विकेट आहे. आणि गौरव पवार आणि विकी पवार डगआउट कक्षामधूनच माइंड सेट करून गेलेत की एक चांगली पार्टनरशिप इथे रचावी लागेल, बिल्डअप करावी लागेल. त्याच अनुषंगाने ते फटकेबाजी देखील सुरू आहे. षटक क्रमांक 1 मध्ये थोडंसं अवघड होतं, खडतर प्रवास करताना आपण पंकज लोबीला पाहिलं. षटक क्रमांक 2 मध्ये थोडंसं इथे नक्कीच कमबॅक करताना सुमित बोस्टेला पाहिलं. आणि षटक क्रमांक 3 मध्ये आता तुषार लोबी बॉलिंग ट्रॅकवर मात्र असेल आणि तुषार लोबी या खेळाडूला इथे कमबॅक करणं आवश्यक राहील या मॅच मध्ये. सध्या आपण नक्कीच चांगली इथे पार्टनरशिप बिल्डअप करताना देखील शिवले या संघाला पाहतोय. आणि या मॅच मध्ये आता थोडस विचार केला तर नक्कीच विकेट घेणं महत्वाचं राहील. प्रत्येक बॉल विकेट साठी टाकले जातात, परंतु नक्कीच विकेट येत नाही ही देखील थोडी मनामध्ये भीती असेल. सातत्याने आपण चर्चा देखील करत आहोत, कारण की माहित आहे 4 षटकांची मॅच आहे आणि 4 षटकामध्ये जास्तीत जास्त रन्स काढणं तितकंच महत्वाचं आहे. त्याच अनुषंगाने फटकेबाजी देखील या 2 खेळाडूंची आपण या मॅच मध्ये पाहतोय. हो पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, लॉफ्टर ड्राईव्ह, फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक, विकेटची संधी निर्माण झाली होती. कॅच ड्रॉप सातत्याने क्रिकेटमध्ये सांगले जाते, कॅचेस मीन द मॅचेस. आणि ती कॅच पुन्हा एकदा ड्रॉप होताना देखील पाहतोय, कारण की हे कॉन्ट्रीब्युशन थोडंसं ते खराब असतं प्रत्येक फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी. जेव्हा कोणताही फलंदाजाची कॅच सोडली जाते तेव्हा मात्र नक्कीच तो एक चटके द्यायचं काम प्रत्येक मॅच मध्ये करत असतो. विकी पवार पुन्हा एकदा सज्ज, हो फुल टॉस इथे पाहिलं तर नक्कीच अडवा बॅटने फोर्स केलं, डीप मध्ये फिल्डर होता, जबरदस्त एफर्ट, व्हॉट एफर्ट विकी पवार. आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच असं वाटलं होतं की हा बॉल सीमारेषा पलीकडे जातोय की काय, परंतु नक्की जबरदस्त ते मात्र एफर्ट आपण पाहायला मिळाले. फिल्डर याचं कौतुक करायला हरकत नाहीये. एकच धावसंख्या फ्लाय होते टीमच्या स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. कॉट अँड बॉलची संधी, पुन्हा एकदा मिस्टेक. गौरव पवारला दुसरं जीवनदान या ओव्हर मध्ये मिळताना आपण पाहतोय. आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं की षटक क्रमांक 3 मध्ये तुषार लोबी अप्रतिम कामगिरी, चांगला नियंत्रण इथे टप्पा इथे शोधला, त्या टप्प्यावर इथे गोलंदाजी करताना तुषार लोबीला देखील पाहतोय. षटक क्रमांक 3 मध्ये अफलातून इथे कामगिरी करताना तुषार लोबी आतापर्यंत खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्की फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि एक सिंगल या पद्धतीची इथे गोलंदाजी सुरू आहे. व्हॉट बॉलिंग ओर द विकेट. तुषार लोबीचा हा बॉल विकेट साठी इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आणि 2 क्षेत्ररक्षकांना हुलकावणी देऊन बॉल येतोय फरार, सीमारेषे पार. हा येतोय विकी पवारच्या बॅट मधनं षटकार. ते पुढे बॅटिंग करत असताना म्हणजेच शिवलेश्वर शिवले या संघाची धावसंख्या 42 या आकड्यावर. पुन्हा एकदा समोर केलाय आणि इथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक, फक्त म्हणेल दर्शक मस्तक पे दस्तक, बॉल होईल चुमंतर. विकी पवारच्या बॅट मधून आलेला लोंगन बॉर्डर लाईनच्या पलीकडे हा येतोय षटकार. हॅलो जी मात्र आपण विकी पवारला देखील पाहतोय. षटक क्रमांक 3 मध्ये आक्रमकता धारण केली आहे आणि चांगली ते फटकेबाजी विकी पवारच्या बॅट मध्ये आपण पाहतोय. धावफलकावरती धावसंख्या सध्या जी मात्र जाऊन पोहोचले 48 या आकड्यावर. 0 विकेट नाही, 48 धावसंख्या टीमच्या स्कोर कार्डवर. पुन्हा आता फुल टॉस बॉल ऑन द राईट फटका केला, डीप मध्ये फिल्डर आहे आणि त्याच्याकडनं मिस्टेक झाली. आतापर्यंत जर या मॅच मध्ये विचार करता 4थी कॅच ड्रॉप होताना या 2 खेळाडूंचे म्हणजे विकी पवारच्या 2 कॅचेस सोडल्या जातात, त्यानंतर गौरव पवारच्या 2 कॅचेस सोडल्या जातात. या अनुषंगाने ते मिसअंडरस्टँडिंग सातत्याने जी मध्ये पाहायला मिळते म्हणजे बिरवाडी या संघाकडनं. चांगली ते मॅच
येथे दोन संघाच्या दरम्यान आपण पाहतोय धावफलकावरती धावसंख्या बॅटिंग करत असताना शिवलेश्वर शिवले या संघाचे जेव्हा ते जाऊन पोहोचले 49 या आकड्यावर. धावा टीमच्या स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 4 मध्ये आता कोणावर विश्वास संपादित केलं जाईल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्की विनोद ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर आला असेल. थोडी विकेट घेणं महत्वाचं राहील. प्रत्येक गोलंदाज इथे प्रयत्न केले जातात प्रत्येक गोलंदाज कडनं, परंतु फिल्डरची इथे नक्कीच साथ या मॅच मध्ये मिळाली नाही. यावेळेस पुन्हा लक फॅक्टर ऑन होतोय. नशिबाची साथ मिळते आणि बॉल होतोय फरार सीमारेषे पार. हा येतोय विकी पवार साठी नशिबाचा 4 चौकार. खऱ्या अर्थाने नक्कीच या मॅच मध्ये विचार केला तर नक्कीच नशिबाची साथ भरपूर मिळताना आपण शिवले या संघाला पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच चहा सोबत बिस्किट नाही तर नशीब खाऊन आलेत की काय शिवले हा संघ, कारण की 4 कॅचेस देखील ड्रॉप होताना पाहतो या मॅच मध्ये आणि लक फॅक्टर देखील सातत्याने ऑन होताना चौकार मिळत आहेत. यावेळेस डाऊन द लेग स्टिक यास्ता सोडून जाते बॉल. व्हाईट बॉल आला असेल. व्हाईट बॉलच्या सहाय्याने एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती धावसंख्या जी मात्र पुढे फ्लाय होते. धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 54 या आकड्यावर. आतापर्यंत गौरव याच्या बॅटमधनं 22 धावांची केली. विकी पवार याच्या बॅटमधनं 26 धावांची केली. ओहो हेलिकॉप्टर उडवलाय बॉल. बिग हिट खेळलाय विकी पवारचा ब्रँड. हा येतोय षटकार. अफलातून ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता टेंक्रिक वायने यांच्या माध्यमातून जबरदस्त हेलिकॉप्टर शॉट केलाय आणि या अनुषंगाने नक्कीच थोडस आता संकट येताना म्हणजेच श्री गुरुदेव दत्त प्रसन्न म्हणजे जय हनुमान बिरवाडी या संघावर या मॅच मध्ये, कारण की ज्या अपेक्षा होत्या म्हणजेच मनोज पतारे या कॅप्टन कडनं गोलंदाजाकडनं त्या अपेक्षा नाही ते नक्कीच सातत्यात आणू शकले नाही. चांगली ते कामगिरी करू शकले नाही. प्रथमतः ओव्हर करताना आपण पंकज लोबीला पाहिलं त्याच्यावर आक्रमकता स्वीकार केली. 20 धावा खर्च केला. सुमित भोसटे याच्यावर देखील 13 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 3 मध्ये तुषार लोबी याच्यावर देखील आक्रमकता स्वीकार केली. त्याने देखील 16 धावा खर्च केल्या. आणि षटक क्रमांक 4 मध्ये विनोद ठाकरे याच्यावर पहिल्या बॉलवर चौकार बसू केला. त्यानंतर एक वाईट आणि त्यानंतर आलेला हा षटकार विकी पवारच्या बॅटमधला. हो चेंज पेस गतीमध्ये परिवर्तन केलाय. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये. थोडासा इथे चकवा देण्याचं काम गोलंदाज करतोय. काहीतरी वेगळी संकल्पना, कारण की पुढ्यात टाकले जातात यॉर्कर वाईड यॉर्करचा प्रयत्न केले जातात, परंतु विकी पवार त्यांच्यावर आक्रमकता स्वीकार करतोय. त्याच अनुषंगाने एक वेगळी संकल्पना शिमात करण्याचा प्रयत्न. मस्त टाइमिंग स्ट्रोक इनसाइड आउटचा फटका आहे. बॅकहँड एरियामध्ये बॉल पडेल. 3-3 क्षेत्ररक्षक आले दूरवरनं दुसऱ्या धावेसाठी निघालाय आणि नो डाऊट त्या ठिकाणी 2 धावा देखील कंप्लीट होताना पहिल्या 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या सध्याच्या घडीनं वेगाने फ्लाय होताना बॅटिंग करत असताना शिवलेश्वर शिवले या संघाची धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले म्हणजेच 62 या आकड्यावर. वाट बॅटिंग जबरदस्त बॅटिंग करताना आपण या 2 खेळाडूंना पाहतोय. गौरव पवार आणि विकी पवार याची चांगली पार्टनरशिप या मॅच मध्ये बिल्डअप होताना पाहतोय. आखूड डब्याचा बॉलवर हुक केलाय आणि विकी पवार या खेळाडूने 6 धावा बुक केल्या. थेट पाठवून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विकी पवारच्या बॅटमधून आलेला आणखीन एक लांबच लांब दूरच दूर षटकार. धन्यवाद. धावफलकावरती धावसंख्या वेगाने फ्लॅश शिवलेश्वर शिवले या संघाची धावसंख्या आता सध्याच्या घडीला जाऊन पोहोचले. बॅटिंग करत असताना 68 या आकड्यावर. वाट बॅटिंग जबरदस्त फलंदाजी करत असताना आपण शिवलेश्वर शिवले या संघाचे 2 खेळाडूंना पाहतोय. कित्येक जीवनदान मिळाले विकी पवार गौरव पवार या खेळाडूला आणि नक्कीच जखमांवर मीठ चोळायचं काम या मॅच मध्ये करताना या 2 खेळाडूंना पाहतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा हवं तसं कनेक्शन नाही, मिडलिंग नाहीये आणि शेवटच्या बॉलवर इथे विकेट सॅक्रिफाईस करताना पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 4 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या बॅटिंग करत असताना शिवले या संघाची जाऊन पोहोचली ती म्हणजेच 68 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 24 बॉल 69 धाब्यांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. म्हणजेच
फिल्डिंग करत असताना टीम म्हणजेच बिरवाडी या संघासमोर काय होईल काय बिघडेल येणारी वेळ इथे सांगून जाईल. प्लीज कॉर्डलेटचा आवाज वाढवा. डीजे ऑपरेटर देवा सर. हॅलो. थँक्यू. उद्या उद्या या स्पर्धेमध्ये आपल्याला 4 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. बिग बॅश पद्धतीने त्यांचे सामने होतील. उद्या एकूण 6 सामने होतील आणि 6 सामन्यांमधून एक संघ जो मात्र बक्षीस फेरीत जाताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये जय हनुमान बेलपाडा इन ऍक्शन, आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे, ओम साई कलम खांडे आणि एसे सोनारपाडा असे 4 संघ घेतील. सॉरी, थोडंसं आपण करेक्शन करतोय. देवगाव टायगर्स, त्यानंतर ओम साई कलम खांडे, आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे आणि जय हनुमान बेलपाडा असे 4 संघ आहेत. त्याचे ड्रॉ आता ओपन करू. या 4 चिठ्ठ्यांमध्ये जर टेंबरे संघाचा सामना लागला तर पहिले जर चिठ्ठीमध्ये आला तरी तो दुसराच खेळणार आहे. या आयोजकांची सूचना आहेत. आता ओपन करू आपण ड्रॉ. ओके, ओपन करा. ओम साई कलम खांडे, सागर कापडे आणि टीम आणि त्यांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल जय हनुमान बेलपाडा. पहिला सामना होईल आणि दुसरा सामना होईल तो देवगाव टायगर्स आणि त्यांच्या विरोधात आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे. याची नोंद घ्या. बरोबर 9:30 वाजता रिपोर्टिंग करायची. ओम साई कलम खांडे आणि जय हनुमान बेलपाडा, रोहित आरड आणि सागर कापडी. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तब्बल 68 धावा जोडल्या गेल्या टीमच्या स्कोर कार्डवर आणि शंका नाही, चांगले मार्च रंगेल आपल्या भेटीला आली आहे. एका साईडला एका साईडला पाहिलं तर नक्कीच जय हनुमान बीरवाडी. दोन संघांच्या दरम्यान 2 खेळताना पाहतो या मॅच मध्ये. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच एक मोठा टार्गेट या ठिकाणी सेट केला. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, वेळ वाचवणं महत्वाचं राहील मित्रांनो. वेळ वाचवणं महत्वाचं राहील. फिल्डिंग सेट करा. धावांचा
शुभेच्छा. उदय इसामेचा पहिला बॉल ऑन द राईट फटका केला. मनोज पतारे या खेळाडूने डीप मध्ये ट्रॅव्हल केलं. तिथे फिल्डर आलाय आणि तोपर्यंत एकच सिंगल. प्रारंभ आणि शुभारंभ बॅटिंग करत असताना नक्की जय हनुमान बिरवाडी या संघाचा आपण पाहतो या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने संत गतीने ते सुरुवात आणि संत गतीने आरंभ झाला बॅटिंग करत असताना नक्कीच बिरवाडी या संघाची. परंतु कोणत्याही क्षणाला मोठे फटके खेळण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. पंकज लोभे आणि त्याच्या सोबतीला गेलेला मनोज पतारे या खेळाडूकडे. हो यावेळी इनसाइड आउटचा अप्रतिम फटका. क्रिकेटचा मादक सौंदर्य जपणा फटका आहे परंतु त्याखाली क्षेत्ररक्षक देखील पोहोचण्याचा प्रयत्न करत होता आणि या आडू संघाने ते पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस करावी लागली असती परंतु कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. मागील मॅच मध्ये खेळाच्या पूर्वार्धामध्ये देखील अशी काही परिस्थिती म्हणजेच बिरवाडी या संघाची देखील पाहायला मिळाली होती. अवघ्या एका मॅच मध्ये तब्बल 4 कॅचेस ड्रॉप झाले होते आणि त्याच अनुषंगाने नक्कीच एक मोठा डोंगर उभारण्यामध्ये यश प्राप्त होताना आपण शिवले या संघाला देखील पाहिलं. परंतु नक्की तशी काही चुका या मॅच मध्ये आता सध्याच्या घडीला शिवले हा संघ इथे करण्यासाठी पहिला तर सुरुवात केली आहे परंतु येणाऱ्या नक्कीच बॉल मध्ये आणि येणाऱ्या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. कारण जेव्हा आपण नक्कीच क्रिकेटमध्ये सातत्याने पाहत असतो जेव्हा कॅच सोडले जातात तेव्हा मात्र इतिहास घडला जातो आणि एक इतिहास असा देखील घडला होता जेव्हा मात्र सूर्यकुमार यादवने मात्र नक्कीच एक झेल पकडला. त्यानंतर भारताला विश्वचषक नक्कीच भारतामध्ये आला. त्यानंतर तो घडलेला इतिहास तो कोण विसरेल. सध्याच्या घडीला आपण ऑनगोन मॅच कडे जातो. धावफलकावरती धावसंख्या 3 या आकड्यावर. आता मॅच मध्ये इक्वेशन पाहिलं तर 21 बॉल आहे. तोपर्यंत एक सिंगल आणि एकच सिंगल घेतली जाईल. चला नेक्स्ट मॅच टॉस आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. मनु स्पोर्ट्स बोरगाव संघाचा कॅप्टन या आणि नेवालपाडा कोलीवाडा संघाचा कॅप्टन आपण या. दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण लगेच या ठिकाणी टॉस देखील संपन्न करत आहोत. हो ऑन साइडला मनोज पतारेचं आक्रमण आणि बॉलला पाठवून दिलाय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय ब्रँडेड षटकार. सध्या धावफलकावरती धावसंख्या आता थोडी वेगाने फ्लाय करण्याचा प्रयत्न बॅटर मनोज पतारेच्या बॅट मधून आपण पाहतोय. षटकार ठोकलाय. धावसंख्या पुढे सरकते 10 या आकड्यावर. पुढील बॉल फुल टॉस बॉल. संधी निर्माण झाली होती बॅटर नक्कीच मनोज पतारे या खेळाडूसाठी परंतु संधीचं सोनं करू शकला नाही. क्विकली पंचांचा सिग्नल देखील आलाय नो बॉलचा आणि पंचांच्या नक्की डिसिजनला या ठिकाणी चॅलेंज देखील केले जाते. टेक्निकल टीम देखील आमच्या सोबत जॉईंट असेल. टेंक्रिक वाहिनी मुरबाडकरांची पसंती सातत्याने नक्कीच मुरबाडमध्ये कोणतीही मोठी स्पर्धा म्हटली आणि त्या मोठ्या स्पर्धेमध्ये टेंक्रिक वाहिनी नक्कीच आपण सातत्याने पाहत असतो. नो बॉल असेल. चला सुवर्ण संधी निर्माण झाली होती परंतु इथे परफेक्टली मिडल झालं नाही. मनोज पतारेच्या बॅट मधनं नाही तर एखादा मोठा फटका आला असता तर या मॅच मध्ये थोडंसं आशेचं किरण जागृत झालं असतं म्हणजेच बिरवाडी या संघासाठी यात काही शंका नाहीये. षटक क्रमांक 1 उदय इसामे याच्या हातामध्ये चेंडू सोपवला होता. ज्या पद्धतीने विश्वास संपादित केला होता उदय इसामे या खेळाडूवर आणि तो विश्वासाला सातत्यात आणण्यासाठी ते चांगले प्रयत्न आणि चांगले बॉल देखील फेस करताना आपण उदय इसामे या नक्कीच गोलंदाजाला पाहिलं. कारण की प्रथमतः 4 बॉल फेस केले. 4 बॉल मध्ये तब्बल फक्त 4 धावा खर्च केला. त्यानंतर एक षटकार ठोकलाय आणि त्यानंतर थोडंसं ते प्रेशर निर्माण झालं उदय इसामे या गोलंदाजावर आणि एक नो बॉल. अशा पद्धतीने 11 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. फ्रीडचा बॉल फुल टॉस होता. इथे नक्कीच लोंगामच्या दरम्यान ट्रॅव्हल केलं. डीप वरनं फिल्डर वेगाने आलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाय निघालाय आणि नो डाऊट डेफिनेटली 2 धावा या ठिकाणी पलून पूर्ण केल्यात. 2 धाब्यांच्या मदतीने पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला आणि एका ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावफलक ची मात्र जाऊन पोहोचले 13 या आकड्यावर.
चला मित्रांनो, मनु स्पोर्ट्स बोरगाव संघाचा कॅप्टन या आपण लगेचच या ठिकाणी टॉस करत आहोत. कोलीवाडा नेवालपाडा संघाचा कॅप्टन या आपण लगेचच या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. विनंती असेल, उशीर झाला, प्लीज थोडं सहकार्य करा. तर नक्कीच बिरवाडी गावचे विद्यमान उद्योजक बालाराम दादा बोस्टे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी संपन्न करत आहोत. या दादा आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल देखील संपन्न करत आहोत. 18 बॉल 56 धावांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. इक्वेशन पाहतोय म्हणजेच बिरवाडी संघासाठी काय घडेल मॅच मध्ये येणारे 18 बॉल इथे सांगून जातील. 13 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. बॅटिंग करत असताना नक्कीच बिरवाडी या संघाची धावफलकावरती आपण धावसंख्या पाहतोय चांगली इथे नक्कीच रणनीती आखावी लागेल, कारण की 18 बॉल आहेत, परंतु पंकज लोभी सारखा खेळाडू आहे, त्याच्या सोबतीला मनोज पतारे सारखा खेळाडू आहे. भरपूर क्षमता या खेळाडूकडे सातत्याने पाहतो, परंतु तितक्याच ताकदीची गोलंदाजी देखील शिवले या संघाकडे पाहतो. हो इथे गतीमध्ये परिवर्तन केले. शॉर्ट बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न देखील केला होता. विकी पवार षटक क्रमांक 2 मध्ये आलाय. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलच्या साहाय्याने एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये अडवताना धावफलकावरती टीमच्या स्कोर कार्डवर बिरवाडी या संघाच्या. चला टॉसचा कार्यक्रम देखील संपन्न करतो एका साईडला. चला कोलीवाडा संघाचा कॅप्टन प्लीज कम, लवकर या प्लीज, विनंती असेल. मनु स्पोर्ट्स बोरगाव संघाचे कॅप्टन कैलाजी बाबरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. तर चला कोलीवाडा नेवालपाडा संघाचा कॅप्टन आपण देखील या, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. भगवा चषक 2026. आता मॅचचं इक्वेशन आपण पाहिलं तर नक्की 17 बॉल शिल्लक असतील. 17 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 54 धावांची आवश्यकता. सध्याच्या घडीला नक्कीच बिरवाडीचा ढाण्या वाघ म्हणून त्याची ओळख सातत्याने मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो. म्हणजे मनोज पथारे या खेळाडूला नक्कीच कामगिरी चोखरीत्या करावी लागेल. संकट मोचकची कामगिरी आपल्या संघासाठी करावी लागेल. फुल टॉस बॉल समोर लॉफ्ट केले, लॉफ्ट ड्राईव्ह बॅकहँड एरियामध्ये बॉल पडलाय, क्षेत्रशः दूरवरनं येतोय आणि दुसऱ्या धावेसाठी बालामते बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. इथे पाहिलं तर की टॉसचा कार्यक्रम देखील या ठिकाणी संपन्न झाला. आणि मनु स्पोर्ट्स बोरगाव या संघाने प्रथमतः टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकार केले, इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी नेवालपाडा कोलीवाडा या संघाला. व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉलच्या साह्याने धावफलकावरती धावसंख्या जी मत जाऊन पोहोचले 17 या आकड्यावर. सध्याच्या घडीला संकट आणि संकट बॅटिंग करत असताना बिरवाडी या संघावर या मॅच मध्ये पाहतोय. हो उडवलाय बॉल, फेकून दिलाय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंकज लोभी याच्या बॅटमध्ये आलेला सीमारेषे पार षटकार. सध्याच्या घडीला 46 धावांची आवश्यकता असेल अजूनही जिंकण्यासाठी बॅटिंग करत असताना. म्हणजेच बिरवाडी या संघाला षटक क्रमांक 2 मध्ये विकी पवार यांनी खेळाच्या पूर्वार्धामध्ये वाट बॅटिंग अप्रतिम बॅटिंग ज्याची पाहायला मिळाली होती, त्याच अनुषंगाने ते गोलंदाजीसाठी ते इन्व्हाइट केलं जाते, पाचारण दिलं जाते, परंतु त्याच्यावर आक्रमकता स्वीकार करण्याचा प्रयत्न. इथे नक्कीच विकेटचं पतन लाऊड अपील केली जाते पंकज लोभी साठी आणि विकी पवारच्या नक्कीच अपीलला दाद दिली जाते पंचांकडून. नक्की बिरवाडी हा संघ एक मातब्बर संघ म्हणून मानला जातो माळशेज विभागातील. आज 8 संघांना नक्कीच आपण खेळताना पाहिलं, परंतु काही संघांना या स्पर्धेतून बाहेर जावं लागलं
आणि आज खऱ्या अर्थाने नक्कीच आता सध्याच्या घडीला शिवलेश्वर शिवले त्यांच्या विपक्ष आपण बिरवाडी या संघाला पाहतोय आणि मॅच मध्ये इक्वेशन आपण पाहिले तर 14 बॉल आणि जिंकण्यासाठी 46 धाब्यांची आवश्यकता. अगदी खोलात बॉल होता, लक फॅक्टर ऑन होता, इथे विकेट किपरचा जजमेंट खराब आणि बॉल थांबणार नाहीये. नशिबाची साथ मिळते आणि बॉल जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय 4 चौकार. विकी पवार षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं. शेवटचा बॉल स्टील पण टू गो. फुल टॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न इनसाइड एज आणि त्यानंतर इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सज्ज उदय इसामे आणि कोणतेही धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. याच अनुषंगाने पाहिलं तर नक्कीच पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 2 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 27, लॉस ऑफ 1 विकेट आणि जिंकण्याचं इक्वेशन पाहिलं तर नक्की 12 बॉल शिल्लक असतील आणि 12 बॉल मध्ये 42 धाब्यांची आवश्यकता. ऑपरेटिंगच्या भूमिकेत आपण गोविंद कामत यांना देखील पाहू शकता. टेंक्रिक वाहिनी म्हटलं की नक्की गोविंद कामत हे नाव खूप मोठं झालंय, ब्रँड बनले आता सध्याच्या घडीला टेंक्रिक वाहिनी यांच्या माध्यमातून. आता सध्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 12 बॉल शिल्लक असतील आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 42 धाब्यांची आवश्यकता. काय घडे मॅच मध्ये येणारे 12 बॉल ते सांगून जातील. येणारे 42 रन्स ते सांगून जातील. षटक क्रमांक 3 तेजस इसामे बॉलिंग मार्कवर आणि सध्याच्या घडीला नक्कीच बिरवाडी संघाचा हुकमाचा एक्का मनोज पतारे या खेळाडूला पाहू शकता. एक लेजंड खेळाडू आहेत. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. सातत्याने क्रिकेटमध्ये सांगलं जातं आणि एक लेजंड खेळाडूची सातत्याने नक्की क्रिकेटमध्ये आवश्यकता देखील असते. हे देखील आपण पाहत असतो, ऐकत असतो. परंतु आज ज्या अनुभव जो मात्र सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटचा घेतला या खेळाडूने त्या अनुभवाला इथे पणाला लावावा लागेल. आणि 12 बॉल मध्ये 42 धावांचं समीकरण कशा प्रकारे मनोज पतारे हा मात्र इथे चेस करेल. येणारे बेल इथे सांगून जाईल, येणारे 12 बॉल इथे सांगून जातील. पहिला बॉल डाऊन द लेग स्टिक, यस त्या सोडून जातोय आणि वाईट बॉल असेल. पंचांचे 2 हात समांतर धाव मिळेल अवांतर. षटक क्रमांक 3 मध्ये आपण तेजस इसामे बॉलिंग ट्रॅकवर आलाय आणि तेजस इसामे या खेळाडूला नक्कीच विकेट घेणं महत्वाचं राहील, कारण की सातत्याने भीती दरवळत असेल म्हणजे शिवले या संघावर, कारण की मनोज पतारे सारखा खेळाडू देखील मैदानामध्ये एंटर आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्र त्यावर प्रहार आणि बॉल गेला दन 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 करीत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनोज पतारेच्या बॅटमध्ये आलेला 4 चौकार. सध्याच्या घडीला नक्कीच ज्या खेळाडूची आपण चर्चा करत होतो, उल्लेख करत होतो, त्याच फलंदाजाची नक्कीच आता सध्या बाट बोलते या मैदानामध्ये, यात काही शंका नाहीये. चौकार ठोकलाय, चौकाराने धावफलक पुढे सरकते बॅटिंग करत असताना. म्हणजे बिरवाडी या संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला जाऊन पोहोचले 32 या आकड्यावर. चांगली बॅटिंग करावी लागेल. नेक्स्ट बॉल अगदी खोलत होता, ऑन द राईज फटका केला, डीप मध्ये ट्रॅव्हल केलाय. त्या ठिकाणी वाईडिश लोंगवान मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरनं आला, बॉलला गॅदर केलं, तोपर्यंत दुसरीसाठी निघाला आणि 2 धावा देखील पूर्ण. 2 धावा नो डाऊट डेफिनेटली या ठिकाणी पूर्ण झाल्या. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या सध्याच्या घडीला जाऊन पोहोचले मात्र 34 या आकड्यावर. मॅच मध्ये इक्वेशन आपण पाहिलं, 10 बॉल शिल्लक असतील आणि 10 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 35 धाब्यांची आवश्यकता. एक महत्वाची विकेट होती, म्हणजेच
पंकज लोबे त्याने मात्र नक्कीच आपल्या संघाची साथ लवकर सोडली, परंतु त्यानंतर संघाचं डाव सावरण्याचं काम सध्याच्या घडीला मैदानामध्ये करताना आपण जो मात्र नक्कीच मनोज पतारे या खेळाडूला पाहतोय. चांगली बॅटिंग आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये 8 बॉल 17 धावांची खेळी देखील पाहायला मिळते. 212च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. एक षटकार एक चौकार देखील त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळालाय आणि षटक क्रमांक 3 मध्ये तेजस इसामे याच्या विरुद्ध एक चौकार देखील ठोकलाय. ओहो, इथे नक्कीच बॅकलिपला खाली ठेवून उडवायचा प्रयत्न, बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु खऱ्या अर्थात नक्कीच बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. या अनुषंगाने ते पाहिलं तर नक्की डॉट बॉल आलाय. चांगली ते गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. तेजस इसामी या गोलंदाजाचे षटक क्रमांक 3 मध्ये 5 रन केलं होतं, इन्व्हाइट केलं होतं आणि त्याच अनुषंगाने ते चांगलं विश्वास संपादित केलं होतं. त्या विश्वासाला सातत्य देण्याचं काम देखील षटक क्रमांक 3 मध्ये करताना आपण तेजस इसामे या गोलंदाजाला पाहतोय. ओहो, उडवायचा होता प्रयत्न, इनसाइड आउटचा अप्रतिम फटका, क्षेत्ररक्षक येथे गौरव पवार करत नाही चूक. महत्वाची विकेट, महत्वपूर्ण विकेट, मॅचची प्राइज विकेट टिपलाय जाईल आणि संपलाय. बिरवाडीचा डाण्या भाग म्हणजे मनोज पतारेचा खेळ. कडला गेलं त्यानंतर गौरव पवारचं सेलिब्रेशन का नसावं सेलिब्रेशन, कारण की विकेट महत्वाची होती हे देखील जाणलं होतं. मनोज पतारे सारखा खेळाडू ज्याच्या बॅटमध्ये कोणत्या क्षणाला मोठे फटके येतात आणि त्याची विकेट घेणं महत्वाचं होतं. त्याच अनुषंगाने नक्कीच ते सेलिब्रेशन शिवले या संघाचं. आता मॅचचं इक्वेशन आपण पाहिलं तर नक्कीच धावफलकावरती धावसंख्या आहे ती जाऊन पोहोचले म्हणजेच 34 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी आणखीन 7 बॉल आणि 35 धाब्यांचं समीकरण असेल. थोडंसं खडतर प्रवास करताना आपण बिरबाडी या संघाला पाहतो. या मॅच मध्ये थोडंसं इथे विचार केला तर नक्कीच अडचण निर्माण झाले, संकट आले. बॅटिंग करत असताना बिरबाडी या संघावर संकटाला दूर करण्यासाठी प्रयत्न देखील केले होते, परंतु पंकज लोबेच्या बॅटमध्ये अभि तशी कामगिरी पाहायला मिळाली नाही. मनोज पतारे या खेळाडूने संघर्ष जरूर केला, परंतु त्याला देखील मैदान सोडण्यास भाग पाडले. ते मात्र तेजस इसामे षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजाने आणि त्यानंतर पुन्हा एकदा परिपक्वपणे कमबॅक करताना आपण ज्यामध्ये टीमला पाहिलं म्हणजे शिवले या संघाला. आता मात्र 6 बॉल शिल्लक असतील आणि 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 35 धाब्यांची आवश्यकता असेल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं भगवा चषक 2026 हे दमदार आयोजन, दमदार नियोजन सुनीलजी माळी आणि नकुलजी भांडे यांच्या माध्यमातून. आणि सुनीलजी माळी सर आणि नकुलजी भांडे सर तर आहेत, परंतु त्यांच्या मागे भरपूर असा स्क्वॉड आहे आणि ते देखील भरपूर या स्पर्धेसाठी मेहनत घेत असतात. त्यांचा देखील उल्लेख करूया, त्यांचं देखील कौतुक करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा स्टँड, विराट कोहली, रोहित शर्मा स्टँड आणि सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड स्टँड, युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग स्टँड आणि नक्कीच आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी एक नौके खेळाडू आहेत. यंगस्टार खेळाडू भारताचे काही वर्षानंतर नेतृत्व करणार यात काही शंका नाही आहे. असे एक दिग्गज खेळाडू आणि त्यांचा देखील भगवा चषकामध्ये आपण एक स्टँड पाहतोय. हे आहे भगवा चषक 2026 आयोजन. प्रत्येक खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच भगवाचा फ्लॅग इथे फडकतोय. भगवा चषक नावाप्रमाणे फ्लॅग देखील फडकताना या स्पर्धेमध्ये पाहतोय. ओहो, स्विंग अँड मिस, फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा इथे पाहिलं तर नक्कीच एज झाली आणि कॅच देखील कंप्लीट होतोय. विकी पवार सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्की विकेट किपरच्या भूमिकेत सातत्याने या खेळाडूची कामगिरी, अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी आपण त्याच्या माध्यमातून पाहत असतो. सर्व गुण संपन्न म्हणजे विकेट किपरच्या भूमिकेत देखील सातत्याने चांगली कामगिरी करत असतो. याच अनुषंगाने ते पाहिलं तर नक्की पाहता आपण जर पाहिलं धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 35 या आकड्यावर आणि जिंकण्याचं समीकरण पाहिलं तर 4 बॉल शिल्लक असतील आणि 4 बॉलमध्ये 34 धाब्यांची आवश्यकता. कोणताही चेंडू या ठिकाणी अवांतर फेस केला नाही तर नक्कीच शिवले संघ पुढील फेरीत इथे दाखल होऊ शकतो. नेक्स्ट मॅच साठी आपण देखील रेडी राहा.
मनु स्पोर्ट्स बोरगाव संघ आणि कोलीवाडा नेवालपाडा संघ. चला वेळ वाचवणं महत्वाचं राहील. विनंती असेल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे शॉर्ट बॉल होता, हुक करायचा प्रयत्न जरूर केला होता परंतु बाटाने बॉलचं कनेक्शन नाही. या अडू संघाने ते पाहिले तर नक्कीच डॉट बॉल आलाय. आता मागचं इक्वेशन पाहिलं 3 बॉल असतील आणि 3 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 34 धाब्यांची आवश्यकता. आतापर्यंत जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अजून तरी असा कारनामा आणि इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये देखील अजून तरी असा कारनामा पाहायला मिळाला नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एक कारनामा झाला होता जेव्हा मात्र नक्कीच आपण पाहिलं तर करण मडबीने असा कारनामा केला होता. 36 धाब्यांची आवश्यकता होती. पहिला बॉल डॉट खेळून देखील 36 धाबा त्या चेस केल्या होत्या. तिथून मात्र करण मडबी हे नाव प्रचलित आलं टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. हो पुन्हा एकदा ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न परंतु नक्की डाऊन द लेग स्ट्रिक यस्टा सोडून जातो. व्हाईट बॉल आला असेल. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावफलकावरती धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात पुढे फ्लाय होताना देखील पाहतोय. परंतु या मॅच मध्ये आता पाहिलं तर नक्कीच पूर्णपणे हबी होताना शिवले या संघाला पाहतोय. समोर उडवला, बिग हिट खेळलाय, लॉफ्ट ड्राईव्ह फटका एक्झिक्यूट केलाय आणि बॉलला थेट पाठवून दिलाय वाडिश लोंगॉन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हाय तो षटका. मनोज पतारे या खेळाडूने देखील चांगला संघर्ष केला परंतु मॅचला फिनिश करू शकला नाही. लवकर खेळपट्टी सोडली, आपल्या संघाची साथ सोडली आणि त्याच अनुषंगाने बिरवाडी या संघाला हा सामना इथे गमवावा लागला आणि एक दमदार विजय प्रस्थापित केलाय म्हणजे शिवले या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन शिवले संघ. हार्ड अँड टफ लक. मात्र बिरवाडी संघ तुम्हाला अपकमिंग टुर्नामेंट साठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढील मॅच साठी तुम्हाला शिवले संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला नेक्स्ट मॅच कडे जातोय आणि मॅन ऑफ द मॅच कडे आपण जातोय. सध्याच्या घडीला पाहिलं नो डाऊट ज्याने 14 बॉल मध्ये 40 धावांची खेळी केली. खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली विकी पवार आणि सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना एक विकेट त्यांनी प्राप्त केली. असा शिवले संघाचा अष्टपैलू खेळाडू विकी पवार ठरतोय मॅन ऑफ द मॅच हिरो. या विकी आपण चला मनु स्पोर्ट्स बोरगाव संघ विनंती असेल की लगेचच मैदानामध्ये एंटर व्हा. वेळ वाचवणं महत्वाचं राहील. वेळ वाचवणं महत्वाचं राहील.